नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांची चॅनलवर स्वागत आहे। आज आपण एका अनोख्या आणि प्रेरणादायक आर्थिक विषयावर चर्चा करणार आहोत, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नक्कीच आर्थिक सकारात्मक बदल घडू शकतात। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या विषयाला। मित्रांनो, शेअर मार्केटमध्ये यशस्वी गुंतवणुकीचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठी आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। गुंतवणुकीचा एकमेव हेतू जास्तीत जास्त परतावा या विषयावर आपण चर्चा करणार आहोत। यासाठी आपण प्रसेनजीत पॉल यांच्या शेअर मार्केटमध्ये नुकसान कसे टाळावे आणि श्रीमंत कसे व्हावे या प्रसिद्ध पुस्तकाचा 6वा प्रकरण उलगडणार आहोत। शेअर्स खरेदी आणि विक्रीचा निर्णय कसा घ्यायचा, जोखीम कशी ओळखायची आणि गुंतागुंतीच्या किंवा गुंतवणुकीच्या भावनिक निर्णयांना कसे थांबवायचे यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपण प्रकाश टाकूया। पी रेशो, बाजार भांडवल आणि कंपनीच्या मूळ प्रकृतीचे मूल्यांकन कसे करावे यासाठी या व्हिडिओमध्ये सखोल मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे। चला मग गुंतवणूक तज्ज्ञ बनण्यासाठी हा प्रवास सुरू करूया आणि शेअर मार्केटमध्ये नुकसान टाळण्याचे रहस्य जाणून घेऊया। मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सुरुवात करूया आजच्या महत्त्वाच्या मुद्द्यांना। स्टॉक कधी विकायचा? शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना थोडासा अंदाज घेऊन जोखीम पत्करून गुंतवणूक करायची, त्यातून पैसे मिळवायचे आणि आपल्या उत्पन्नात भर घालायची असं प्रत्येकाचं स्वप्न असतं। तुमच्याजवळ असलेल्या शेअर्सपेक्षा जास्त परतावा देऊ शकतील असे शेअर्स तुम्हाला आढळले तर तुम्ही तिकडे गुंतवणूक केली पाहिजे। अनेक वर्षे केवळ गुंतवणुकीचं समाधान म्हणून शेअर्स ठेवू नका, किंवा पूर्वी त्यातून भरपूर परतावा मिळाला आहे म्हणून ते सांभाळून सुद्धा ठेवू नका। तुम्ही तुमच्या गुंतवणुकीमध्ये मनाने गुंतलात तर शेअर्स विकणं अवघड होतं। ITC कंपनीच्या स्टॉकची किंमत 2009 ते 13 या 4 वर्षात जवळजवळ चौपटीने वाढली। 2013 नंतर मात्र आहे तिथेच थांबली। आगामी 3-4 वर्षात ही कंपनी आजवर मिळालेल्या फायद्यापेक्षा जास्त काही देऊ शकणार नाही असं वाटल्याने मी शेअर्स विकून टाकण्याचा निर्णय घेतला। मी 2011 साली घेतलेले शेअर्स 2013 साली विकले। मला 60% फायदा झाला। ते पैसे मी येस बँकेत गुंतवले। मी असं केलं नसतं तर मला सरासरी 60 ते 65% फायदा झाला असता, पण माझ्या या निर्णयामुळे मला 60 ते 65% फायदा झाला आणि नव्या कंपनीमुळे पुढे 50% परतावाही मिळाला। येस बँकेच्या तुलनेत ITC ही कंपनी शेअर्स आणि इतर आर्थिक बाबींमध्ये कितीतरी सरस होती, पण येस बँकेतली गुंतवणूक मला त्यावेळी जास्त आव्हानात्मक वाटली। येस बँकेसारख्या मध्यम कंपन्यांच्या स्टॉकची किंमत सतत बदलती असते। ITC सारखी कंपनी सोडून त्यात पैसे गुंतवताना मी अनेकदा मागे पुढे झालो, पण यातून चांगला परतावा मिळेल असा विश्वास वाटल्याने मी धाडस केलं। पुढे काही वर्षांनी ITCच्या वाढीचा वेग फारच मंदावला। गुंतवणूकदाराचं नुकसानही झालं। पूर्वीच्या लौकिकाला साजेसं फार काही उरलं नाही। इकडे दुसऱ्या बाजूला येस बँक बाजारातल्या चढ उतारांना यशस्वीपणे तोंड देत सातत्याने 20% जास्त परतावा देत होती। तिच्या NPA कमी होत्या आणि मूल्यांकन चांगलं होतं। त्यानंतर 2च वर्षात मी तिथले शेअर्स ही मोठा फायदा मिळून विकले। दुसरीकडे चांगल्या कंपनीत पैसे गुंतवले। तुम्ही शेअर्समध्ये पैशाची गुंतवणूक करा, भावनेचे नव्हे। भूतकाळात जिथे फायदा झाला तिथे त्यानंतरही होईलच असं नाही। नव्या चांगल्या संधी समोर आल्यास मागची काही वर्ष जबरदस्त परतावा मिळालेले शेअर्स देखील बिनधास्त विकून टाका। गुंतवणुकीचा एकमेव हेतू जास्तीत जास्त परतावा मिळवणं हाच असला पाहिजे। समजा खरेदीचा निर्णय चुकला तर काय करायचं? मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत, पुढे ऐका। तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स विकत घेतल्यानंतर आपला निर्णय चुकला असं वाटलं तर ताबडतोब ती शेअर्स विकून टाका। जर तुम्ही 100 रुपयांनी एखादा स्टॉक खरेदी केला असेल, 3 महिन्यांनी त्याची किंमत 80 रुपये झाली, त्या 3 महिन्यात आपला हा निर्णय चुकला आहे असं तुमच्या लक्षात आलं तर तुम्ही वेळ न घालवता तो विकून टाका।
कदाचित तुमचा अंदाज चुकला असेल, फायनान्शियल रेशो काढताना काहीतरी गडबड झाली असेल. कारण काहीही असो, तो स्टॉक 20% चढला आहे की उतरला आहे हे मुळीच महत्त्वाचं नाही. जर किंमत तुमच्या खरेदी किमतीपेक्षा वाढलेली असेल तर विकणं सोपं, मात्र जर ती घसरलेली असेल तर ती पुन्हा वर चढू शकेल अशी आशा वाटू शकते. आपला तोटा भरून काढता येईल असं वाटतं, पण अशी वाट पाहू नका. कदाचित नुकसानीचा आकडा आणखी वाढू शकेल. माझ्या एका ग्राहकाने युनिटेकचा स्टॉक 2012 साली 30 रुपयाप्रमाणे विकत घेतला. 2013 सालच्या मध्यावर त्याची किंमत 30% पडली, ती 20 रुपये झाली. कंपनीची आर्थिक स्थिती लक्षात घेता मी त्याला स्टॉक विकून टाकण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला त्याने काकू केलं, पण शेवटी त्याने तो स्टॉक विकला आणि PI इंडस्ट्रीमध्ये ते पैसे गुंतवले. त्याने 30% तोटा सहन करून आधीचे शेअर्स विकले. ते शेअर्स पुढे 14 रुपयापर्यंत उतरले आणि PI इंडस्ट्रीजचे त्याच सुमारास 90% या कंपनीने परतावा दिला. जर माझा ग्राहक युनिटेकच्या स्टॉकचे भाव वाढतील या आशेने थांबून राहिला असता तर आणखी खड्ड्यात गेला असता आणि PI इंडस्ट्रीजमधून झालेल्या फायद्याला मोकलासुद्धा असता. आता पहा, मूल्यांकन जास्त खर्चिक असेल तर काय केलं पाहिजे? एखाद्या कंपनीचा स्टॉक तुम्हाला जर फार महाग वाटत असेल तर तो खरेदी करू नका. एखादा स्टॉक खर्चिक आहे हे ठरवण्याचा सोपा सरळ मार्ग नाही. प्राइस टू अर्निंग रेशो PE किंवा प्राइस टू बुक रेशो म्हणजे PB ही सूत्र इथे उपयोगाची ठरत नाहीत. काही परिस्थितीत 50 रुपये PE रेशो असलेला स्टॉक खर्चिक नसतो आणि 10 रुपये PE रेशो असलेला स्टॉक खर्चिक असतो. कसं ते आपण मूल्यांकन या पुढील व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. स्पष्ट शब्दात जर सांगायचं झालं तर एखाद्या स्टॉकचा PE रेशो हा त्याच्या ऐतिहासिक म्हणजे आधीच्या काही वर्षे जी सरासरी असते त्या PE रेशोपेक्षा जास्त असेल आणि भविष्यात ती कंपनी फार प्रगती करण्याची चिन्ह दिसत नसतील तर त्या कंपनीच्या स्टॉकची किंमत फुगून सांगितली आहे असं समजावं. दुसरा मार्ग म्हणजे बाजारातील भांडवलावर लक्ष ठेवणे. यानुसार कंपनीचे एकूण शेअर्स गुणिला त्यावेळची शेअरची किंमत अशी किंमत काढली जाते. कसं ते आपण एका उदाहरणाने पाहूया. 2007-8 साली भारती एअरटेलचे बाजार भांडवल हे 2 लाख करोड होतं. त्याचवेळी दूरसंचार कंपन्यांचं एकूण भांडवल तुलनेने फारच कमी होतं. अशावेळी तुम्ही सावध राहिलं पाहिजे. याच प्रकारे 2007-8 साली मालमत्ता खरेदी विक्रीच्या बाजारात DLF युनिटेक भरपूर किमती दाखवत होते. या तुलनेत इतर कंपन्या फार मागे होत्या. अशावेळी कृत्रिम वाढ किंवा फुगवटा आहे हे लक्षात घ्यावं. याच उलाढालीचं उदाहरण म्हणजे युनिटेक. जानेवारी 2008 साली स्टॉकची किंमत 546 रुपये. पुढच्या 10 वर्षात 95% पेक्षा जास्त घसरण. 2019 साली केवळ 1 रुपया किंमत. या प्रकारच्या उद्योगाचं आकारमान, त्या विशिष्ट कंपनीचं उत्पन्न आणि मार्केट कॅपिटल या सगळ्यांचा अभ्यास करा. कंपनीची वाढ होण्याची शक्यता कितपत आहे? त्या विशिष्ट उद्योगात तेजीचे संकेत आहेत का हे बघा. असं असल्यास लवकरच किमती कोसळतील हे ओळखून शक्य तितक्या लवकर तुमचे शेअर्स विकून टाका. आता मुद्दा आहे की उद्योगाच्या मूळ प्रकृतीत बदल झाला असेल तर काय करायचं? डेक्कन क्रॉनिकल होल्डिंग्ज लिमिटेड म्हणजेच DCHL ही कंपनी काही नामवंत वृत्तपत्र आणि मासिकांची मालक होती. शेअर मार्केटमध्ये तिचा दबदबा होता. त्या उद्योगाचं नेतृत्व तिच्याकडे होतं. त्यांनी आपल्या उद्योगाचा विस्तार करताना ओडिसीमध्ये 60 कोटी रुपये गुंतवले. ह्या पुस्तकांच्या मालकीची साखळी असलेला हा व्यवसाय होता. याखेरीज IPL म्हणजे इंडियन प्रीमियर लीगमध्ये 107 दशलक्ष डॉलर्सना डेक्कन चार्जर्स नावाने एक टीम खरेदी केली. सुरुवातीला ते वृत्तपत्र उद्योगात शेअर मार्केटचे राजे आहेत म्हणून त्यांनी स्टॉक खरेदी केला होता. त्यांनी या घडामोडीनंतर सरळ आपला स्टॉक विकून टाकणं श्रेयस्कर होतं. कारण व्यवसायाच्या मूळ प्रकृतीतच बदल झाला होता. आपल्या मूळ व्यवसायाला सोडून केलेल्या विस्तारामुळे कंपनीवर कर्जाचा डोंगर
उभा राहिला आणि अखेर ती दिवाळखोर झाली. डिसेंबर 2007मध्ये 270 ही सर्वोच्च किंमत असलेला शेअर अवघ्या 7 वर्षात 3 रुपये या निश्चितम पातळीला जाऊन पोचला. अवघी 3 रुपये 7 वर्षात 98% तोटा. मित्रांनो, झपाट्याने वाढ होणारा स्टॉक तुम्ही खरेदी केलात आणि काही कारणांमुळे त्या कंपनीची वाढ थांबली तर ताबडतोब स्टॉक विकून टाका. आपण पैसे गुंतवतो ते आणखी वाढण्यासाठी. ते साध्य होणार नसेल तर लगेच रामराम ठोकला पाहिजे. 2006 ते 2009 या काळात एज्युकॉम ही कंपनी झपाट्याने वाढत जाणारी कंपनी म्हणून तिचा बोलबाला होता. तिचा वाढीचा वेग आणि स्टॉकवर मिळणारा घसघशीत परतावा बघून लोक तिचे शेअर्स विकत घेण्यासाठी आटापिटा करत होते. कंपनीने केवळ 2 वर्षात शेअर्स होल्डर्सना 10 पट फायदा मिळवून दिला होता. पुढे 2010च्या सुरुवातीपासून हे चित्र बदलायला सुरुवात झाली. कंपनीच्या वाढीच्या शक्यता संपल्या तरी काही जणांनी स्टॉक विकला नव्हता, कारण तिचं आधी असलेलं आकर्षक मूल्यांकन झपाट्याने वाढत असलेल्या कंपनीचा स्टॉक खरेदी करून पुढे तिची वाढ थांबल्यानंतरही धरून ठेवणं हा मूर्खपणा असतो. तुमचा आधीचा सगळा फायदा शून्यावर जाऊ शकतो. 2009च्या सर्वोच्च किमतीनंतर भाव 99% पडले. त्यानंतर बरोबर 10 वर्षांनी म्हणजे 2019 साली या कंपनीच्या शेअरची किंमत बाजारात 1 रुपया होती. अशी कितीतरी उदाहरणं इथे सांगता येतील. उद्योग व्यवसायाने आपला मूळ प्रकृतीत बदल करून विस्तार केला की आधीच्या गुंतवणूकदारांनी सावध होऊन स्टॉक विकून टाकलेलाच बरा. अपवाद वगळता असे व्यवसाय यशस्वी होत नाहीत. तुम्ही पैसे वाढवण्याच्या दृष्टीने गुंतवणूक करता, ती शक्यता संपल्यावर ताबडतोब त्या गुंतवणुकीतून बाहेर पडणं केव्हाही उत्तम. व्यवस्थापनात बदल म्हणजे नेमकं काय, तर उत्कृष्ट व्यवस्थापन हे एखाद्या सुमार कंपनीला फायद्यात आणू शकतं, तर अकार्यक्षम व्यवस्थापनामुळे फायद्यात असलेली कंपनी डबघाईला येऊ शकते. कंपनीच्या व्यवस्थापनात बदल झाला तर कंपनीवर त्याचे दूरगामी परिणाम होतात. हे गुंतवणूकदारांनी लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानुसार निर्णय घेतले पाहिजेत. इन्फोसिस हे आपल्या सगळ्यांना माहिती असलेलं उदाहरण. NR नारायण मूर्ती यांच्या नेतृत्वाखाली कंपनीने प्रगतीचे उच्चांक गाठले. त्यांनी सूत्र खाली ठेवल्यावर कंपनी पूर्वीचं वैभव राखू शकली नाही. TCS कंपनीने तिला मागे टाकलं आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पहिला नंबर पटकावला. इन्फोसिसचे स्पर्धक चांगली कामगिरी करत होते, पण तिची पिछेहाट काही थांबत नव्हती. स्टॉकच्या किमतीही त्या काळात घसरल्या. मूर्तींनी ज्या उंचीवर कंपनी नेऊन ठेवली होती ती टिकवणं त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांना जमलं नाही. व्यवस्थापन बदललं की तेजीत चाललेली कंपनी उतरणीला लागण्याची बरीच उदाहरणं आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे लेखक आपल्याला मार्गदर्शन करतात. शेअर मार्केटमध्ये यशस्वी गुंतवणूक म्हणजे फक्त नशीब नाही, तर योग्य माहिती, मूल्यांकन आणि सध्या घेतलेले योग्य निर्णय यांचा परिपूर्ण मेळ आहे. शेअर्स कधी खरेदी करायचे आणि कधी विकायचे या प्रकरणातील मार्गदर्शनामुळे आपण गुंतवणुकीतून जास्तीत जास्त परतावा मिळवण्याचा मार्ग शिकू शकतो. शेवटी लक्षात ठेवा की गुंतवणूक करताना आपले भावनिक निर्णय टाळणे, पी रेशो, बाजार भांडवल आणि कंपनीच्या मूळ प्रकृतीचा विचार करणे हेच यशस्वी गुंतवणुकीची गुरुकिल्ली आहे. मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. कृपया लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या मित्रांसोबतही हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत या शिक्षणाच्या प्रवासात सामील व्हा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या आगळ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.